ओठे कसं पाणी टाकी भरोसा नाही. आपली भाऊबंदकी विश्वासघातली. माझं कीर्तनकाराची भाऊबंदकी कीर्तनकाराला तारून देते. मला शब्द देखत नाही तोपर्यंत आज आबा आहेत ना, हाऊसच फेडून घ्यायचे. विठाल तो भगवंत आपल्यासाठी उभा आहे. मग हा मला प्रश्न येतो की तुकोबरायांचा अभंग आहे आणि भोलेनाथाकडे प्रेमाची मागणी करताय आणि तुकोबराय हे वैष्णव आहेत आणि भोलेनाथ शैव आहे. मग भोलेनाथ शैव आहे, मग या ठिकाणी ही मागणी सूत्र बसलं तरी कसं? तर बाबा कोणाकडे कोण मागतोय हा आपण नंतर विचार करू. तूर्त आपण शैवाने जरी महादेव शैव आहे, परंतु एक सांगू, देवादेवांचा एकमेकांमध्ये भेद नाही. एवढंच नाही, संतांनी तर याच्या पुढे आपल्याला सांगितले हरी हरा भेद आणि नाही नका हरी. हरी म्हणजे कोण? भगवान विष्णू. हर म्हणजे महादेव. या दोघांचा भेद करू नये. भेद का सिंदाळ आणि एक विलांटीचे. फक्त एक विलांटीचा फरक आहे, परंतु हा भेद आपण करून घेतो. ते बघा, अलीकडे अनेक पक्ष आहेत, अनेक पक्षातले लोक अनेक पक्षा गावामध्ये असतात, परंतु जे पक्ष नेते असतात ते एकमेकांच्या कार्याला एकमेकांच्या पाठीशी काय असतात? उभे असतात. आणि कार्यकर्ते कायमस्वरूपी एकमेकांशी वाईट असतात. तसंच देवामध्ये भगवंतामध्ये विष्णूमध्ये काही फरक नाही. फरक मात्र समाज करून घेतोय महाराज. अलीकडे समाज आणि कीर्तनकार वाटून घेतले, अलीकडे समाज आणि देवांना देखील वाटायला काय केलेलं आहे? प्रारंभ केलेला आहे. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे महाराज. जेवढा परमार्थ अलीकडे वाढताना दिसतोय तेवढं मात्र परिवर्तन दिसत नाही. विठाल बरेचसे काही लोक म्हणतात महाराज चैतन्य महाराज देगलूरकरांचे कार्यक्रम आम्ही ऐकले, रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन आम्ही ऐकले, बंडा महाराज कराळकर यांचे कार्यक्रम आम्ही ऐकले, पांडुरंग महाराज घुले यांचे कार्यक्रम आम्ही ऐकले. बाबा कार्यक्रम ऐकले, परंतु बदल काय झाला हे महत्वाचे आहे. बदल जर नसेल, नुसता लोकांना उपदेश असेल, लोक सांगू ब्रह्मज्ञान, ते काही कामाचं नाही. परिवर्तन ही काळाची गरज आहे महाराज. जर परिवर्तन घडत नसेल मग परमार्थ केल्याचा उपयोग काय? जसं शाळेमध्ये आपण मुलांना टाकतो ते कशासाठी टाकतो? की चांगले शिकून काय करतील? प्रगती करतील. आणि जर शाळेतला जर त्यांचा रिझल्ट जर बरोबर नसेल त्यांना शाळेत घालून काही उपयोग नाही. मग परिवर्तनासाठी आपण उच्च शिक्षणासाठी मुलांचा आपण पाया पक्का करण्यासाठी लहानपणापासून आपण त्यांना शालेय शिक्षणाचे पाढे गिरवतो. मग तसं अलीकडे संस्कार केंद्र म्हणजे वारकरी संप्रदायाचे म्हणजे हा कीर्तन हा उत्सव आहे. कीर्तन उत्सवाच्या माध्यमातून संस्कार रूपी उपदेश मात्र समाजाला कीर्तनकारांचा चालू असतो. अगदी बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जर परिवर्तन जर नसेल, अंतकरण किती वर्ष जगला याला किंमत नाही. कसं जगला याला मत. काही काही लोक परमार्थ करतात परंतु दाखवण्यासाठी करतात. अंतकरणापासून परमार्थ थोडा असावा महाराज, परंतु कसा असावा? अंतकरणापासून असावा. जिव्हाळ्याच्या मनापासून परमार्थ करावा महाराज. दिवसभर नामचिंतन करत बसण्यापेक्षा ठाईच वय सोनी करा एक चित्त. आणि एक चित्त जरी झालं महाराज काही मिनिटापुरतं, आणि त्या मिनिटामध्ये जर तुमचं जर नामस्मरण जर शुद्ध अंतकरणाने जर झालं असेल तर ते नामस्मरण आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमार्थ दाखवण्यासाठी नसावा, परमार्थ हा अंतकरणापासून असावा. परंतु काही काही लोक स्वतःमध्ये बदल नाही परंतु दुसऱ्याला उपदेश करतात. एका गाडीवर सुंदर लिहिलेलं होतं महाराज, तलवार पुरानी है मगर धार वही है, तलवार पुरानी है मगर धार वही है, जवानी ढल गई मगर चाल वही है. सुंदर वाक्य आहे महाराज. थोडस या वाक्याचा आयरनीमध्ये अर्थ सांगू. वैगी ते तुम्ही म्हणाला हो विठाला. जीवनामध्ये जर परिवर्तन नसेल तर उपयोग काय? तर या ठिकाणी भगवान भोलेनाथाकडे
आहेत. परंतु जर आपण जर याचा विचार जर केला, वैष्णव म्हणजे कोण? तर भगवान विष्णूची भक्ती करतात ते वैष्णव आहेत असं नाही. तर असं वर्णन आलेले जे 29 व्रत, हे जे 29 उपवास जे करतात ते त्यांचं नाव काय आहे? वैष्णव. 20 अधिक 9 वैष्णव, 20 9 बरोबर वैष्णव. म्हणजे जे 29 व्रत, 24 एकादशा आणि हे 5 उपवास करणारा जो भी कोणी आहे तो कोण आहे? तो वैष्णव आहे. मग तो वैष्णव विष्णूचाच भक्त असायला पाहिजे हे मात्र सांगितलंय. भेद करणारे आपण आहेत. व्यवस्था वेगळी आणि भेद वेगळा. एकदा काय झालं, शाळेमध्ये वर्ग भरला असताना टेबलाच्या शेजारी खुर्चीवर बसलेले होते शिक्षक आणि मुलं कुठे होते? बेंचवर बसलेले. एवढ्यात एकाचे वडील आले, म्हणायला लागले, म्हणले सर ही पद्धत आम्हाला बिलकुल पटत नाही. सर्वांना नियम सारखा पाहिजे. तुम्ही विद्यार्थ्यांना बेंचवर बसवतात, तुम्ही खुर्चीवर बसतात, हे चुकीचं आहे. एक तर यांना देखील खुर्च्या दिल्या पाहिजे आणि नाही तर तुम्ही तरी बेंचवर बसला. हा भेद चांगला नाही. आता ती भेद आहे का व्यवस्था आहे? ती व्यवस्था आहे, ती भेद नाही. की हा शिकवणार आहे, हे काय आहे? विद्यार्थी आहेत. यांना पदोपदी फळावर उठावं लागेल, शिकवावं लागेल, पुन्हा बसतील. मग ही व्यवस्था आहे. दुसरं उदाहरण सांगतो. एखादा अलंकार घेण्यासाठी आपण गेलो, पैंजण घेतले आपण आणि गळ्यातला एक अलंकार घेतला. दोघेही एकाच किमतीचे. गळ्यातला अलंकार देखील त्याच किमतीचा आणि पायातले पैंजण देखील त्याच किमतीचा. आणि दोघांनाही कुठे ठेवलेलं? कपाटात ठेवलेलं. कपाटात ठेवलेल्या वस्तू आपल्या समोर सोनार काढतो, आपण पैसे देऊन ते घेतो, घरी आणतो आणि नेमकं आपण काय करतो? पैंजण गळ्यात घालतो आणि गळ्यातला अलंकार पायात नाही. मग उलट झालं का? गळ्यातला अलंकार कुठे घालतो? गळ्यामध्ये आणि पायातला पायात. मग हा भेद नाही का? वास्तविक दोघे एकच किमतीला घेतले, दोघे एक कपाटातून घेतले. दोघांना कुठे घालायला पाहिजे? एक तर गळ्यात घाला, नाही तर मग हा व्यवस्था आहे का भेद आहे? व्यवस्था आहे, भेद नाही. की पायातली वस्तू ती पायाच पाहिजे एवढंच नाही. एका दगडाचे 2 तुकडे करा. एका दगडाचे 2 तुकडे, एकाची मूर्ती बनवा आणि एकाची पायरी बनवा. एकाच दगडाचे 2 तुकडे, एकाची मूर्ती बनवली आणि एकाची पायरी बनवली. मग मनुष्य काय करतो? ज्या दगडाची पायरी बनवलं त्याच्यावर काय ठेवतो? पाय. आणि त्याच दगडाचे दुसऱ्या दगडाची मूर्ती बनवली त्याच्या समोर काय टेकवतो? डोकं. मग हा भेद आहे का व्यवस्था आहे? ती व्यवस्था आहे, कारण त्याची मूर्ती झालेली आहे, तिच्या पुढे नतमस्तकच होईल. तुकाराम देव पाषाणा पायरी पूजा एकावरी पाय ठेवी. तसं या ठिकाणी भोलेनाथ आणि विष्णू मध्ये भेद करणारे आपण आहोत. परंतु भक्ती आपल्याला करता यावी. सर्वच एकाला मानत नसतात. जाऊ दे, एका आईला 4 मुलं असतात. आई वडिलांना किती मुलं? 4 मुलं. आता मला सांगा, 4 मुलं जर आई वडिलांना असले, 4 भावंडाचं प्रेम आई वडिलांवर असतं का? बिनधास्त बोला ना, तुम्ही घाबरू नका. आई वडिलांवर असतं का सर्वांचं प्रेम सारखं? नसतं. मग आई वडिलांचं त्यांच्यावर प्रेम नसतं का? असतं. कोणत्याच आई वडील नाहीत महाराज की ते मुलांवर प्रेम करणार. फक्त मुलं त्या प्रेमामध्ये काय पाहतात? फक्त भेद पाहतात. की नाही याला जास्त जीव लावतात आणि टाकणीचा आई वडिलांना कोणीच नाही. अरे आईला जरी साप झाला महाराज तरी त्याला सोडू वाटत नाही. आई वडिलांना 4 मुलांविषयी भेद नसतो. तो भेद आपण करून घेतो. त्यांची व्यवस्था ते. आणि कधी कधी तुम्ही बघा, जो चांगला मुलगा असेल ना त्याच्यावर आई वडील प्रेम कमी करतात आणि जो वेडसर असला, जो भोळा असला त्याच्यावर जास्त प्रेम करतात. म्हणजे ती व्यवस्था आहे. याचं समजून बाळा, अरे तू चांगला आहे, तू हतूर आहे, तू तुझं करून घेशील, परंतु याचं कोण करेल म्हणून आम्हाला जिव्हाळा देणं हे साहजिकच ही व्यवस्था आहे महाराज. तसं या ठिकाणी वैष्णव भोलेनाथ आणि वैष्णव मध्ये बिलकुल भेद नाही. भेद आपण करून घेतो महाराज. आणि वैष्णव या ठिकाणी असतात. परंतु सर्वात पहिला वैष्णव जर कोण असेल तर तो म्हणजे कोण आहे? एका जनार्दनी वैष्णव. एका
तो म्हणजे महादेव आहे महाराज. कारण वारकरी संप्रदायाची परंपरा आदिनाथ गुरु जर सर्वात मोठा कोण असेल पहिला तर तो म्हणजे भोलेनाथ आहे. आपण हरिपाठामध्ये म्हणतो ना महाराज, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत किंवा एकाजनाथनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. मग महादेव जर वैष्णवाचा आधारस्तंभ पहिला वारकरी जर तो असेल मग भेद कुठं शिल्लक राहिला महाराज. विठाल आणि त्या भोलेनाथाच्या दरबारात हो महादेवाच्याकडे प्रेमाचं मागणं या ठिकाणी तो कोबराय करतात. वास्तविक मागण्याचा अधिकार त्याला असतो ज्याची जीवनामध्ये काय असेल, सेवा असेल. ते तर सेवा हा दारवंता. जर जीवनाचा सेवा नसेल तर मागण्याचा अधिकार त्याला राहत नाही. आज भोलेनाथांच्या किंवा आपण कोणत्याही दरबारात जर गेलो भगवंताकडे नुसतं आपण त्या मागण्याच्या हेतूने किंवा याने आपल्याला सुखी ठेवावं या हेतूने आपण नुसतं फक्त जात असू आणि दर्शनाच्या मोबदल्या जर मागत असू मग मात्र आपल्याला भेटणार नाही. हा, त्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी जर आपण सेवा केली मग झाड मारायची असू द्या, त्या ठिकाणी स्वच्छता करण्याची असू द्या, फळकाने पोचा मारण्याची असू द्या, काही ना काही सेवा करून मग आपण भोलेनाथांचं किंवा कोणत्याही देवतेचं दर्शन घेतलं तर मागण्याचा काय होतो, अधिकार प्राप्त होतो. सप्त जर असेल, कीर्तन असेल, या ठिकाणी बेछेद टाकणं, पहिले झाडू मारणं, टाळ पकवाज मंदिरातून बाहेर आणणं, इथून कीर्तन झाल्यानंतर आत ठेवणं, म्हणजे ही काय आहे, सेवा. आणि ही सेवा ज्यांनी ज्यांनी केली त्यांना मागण्याचा काय होतो, अधिकार. समजा आता मी जर तुमच्या शेतात कामाला आलो मग कामाचा रोज मला रोहिदास महाराजांना, जो काम करेल त्याला रोहिदास महाराजांना नाही. ते जर सप्त्याला 8 दिवस राहिले आणि मी जर कीर्तनाला गेलो मग एका दिवसाचा पगार त्यांना आणि 8 दिवसाचं पाकीट नाही, त्यांना 8 दिवसाचं आणि एका दिवसाचं मला. ही व्यवस्था आहे. हे ज्याचं त्याचं जशी सेवा असेल तसं फळ मिळेल. मग या ठिकाणी मागण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो, ज्याला ज्याच्या जीवनामध्ये काय आहे, सेवा आहे. आता आपण कल्पना करा, तुम्ही रोज महादेवाच्या मंदिरावर येतात आणि या ठिकाणी जर तुमची जर सेवा नसेल आणि आपण नुसतं बेल किंवा फुल वाहून किंवा पाणी वाहून जर आपण भगवंताला जर नवस करत असू तर तो पावणार नाही महाराज. तर त्याच्यासाठी अंतःकरण शुद्ध असून काहीतरी सेवा आपण करायला पाहिजे. कमीत कमी रोज एक पायरी का असेना आपण ओल्या फळक्याने ती काय करायला पाहिजे, पुसून टाकायला पाहिजे. किंवा कोणी इकडे तिकडे पान फुल फळ इकडे तिकडे फेकलेलं असेल मंदिरामध्ये आपल्याला दिसतंय आणि दिसून जर आपण दुर्लक्ष केलं तर मग सेवा म्हणता येत नाही. ती जर सेवा करून तुम्ही भोलेनाथांच्या दरबारात गेले महाराज नक्कीच भोलेनाथ प्रसन्न होऊन वरद हस्त आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. मग देवाकडे तोच मागू शकतो जो सेवा करेल. उदाहरण म्हणून सांगतो, मला सांगा सर्व पुरुष मंडळी, बँकेत जाण्याचा अधिकार कोणाला, ज्याचा बँक बॅलन्स आहे त्याला. बरोबर. दुसऱ्यांदा विचारतो, बँकेत जाण्याचा अधिकार कोणाला, ओ बापरे, तुम्ही बँकेत जा, खातं नाही, सर्व ऑनलाईन. ऑनलाईन का असेल ना तरी खातं पाहिजे तरच ऑनलाईन बी करता येत ना, एरवी नाही करता येत. मग बँकेत जाण्याचा अधिकार कोणाला. आणि एक सांगू, तुम्ही चर्चात्मक पद्धतीने कीर्तन श्रवण करा,
नक्की तुम्ही म्हणजे इथून गेले दुसऱ्या दिवशी तरी देखील तुम्हाला बरोबर आठवल्याशिवाय राहणार नाही. पाठ केलेलं किंवा शेवटी विसरत माणूस, परंतु चर्चात्मक केलेला अभ्यास हा कधी विसरत नाही. म्हणून तसं नुसतं बसायचं म्हणून बसायचं नाही. कीर्तनाला कधी अगदी जवळून बसून आपण कीर्तन श्रवण करायला पाहिजे. हो विठ्ठल. तर मी काय सांगत होतो, बँकेत जाण्याचा अधिकार कोणाला? खातं असेल त्याला. मी 3दा विचारलं, उत्तर तुमचं तेच असेल की ज्याचं खातं आहे त्याला, ज्याचा बँक बॅलन्स आहे त्याला. अगदी बरोबर आहे, तुमच्या मताला मी सहमत आहे. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझं बँकेमध्ये खातं नाही, माझं बँकेत बँक बॅलन्स नाही, म्हणजे मला बँकेत जाता येईल की नाही? मला बँकेत जाता येणार का? नाही जाता येईल. मग मी पहिले काय सांगत होतो, बँकेत जाण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणाला? ज्याचं बॅलन्स असेल त्याला, ज्याचं खातं असेल. मग माझं बँकेत खातं नाही, माझं बँकेत बॅलन्स नाही, मला बँकेत जाता येईल की नाही? जाता येईल. मग मी पहिले प्रश्न काय विचारतो, प्रश्नाचं उत्तर अजूनही द्या. बँकेत जाण्याचा अधिकार कोणाला? सोपं सोपं ना, अगदी तुम्हाला पटेल असंच भाषेत मी सांगेल. बिलकुल एक एक बिलकुल मुद्दा तुम्हाला पटवून देईल. बँकेत जाण्याचा अधिकार कोणाला? आता सांगतो, तुम्ही बोलत नाही. सगळ्यांना बँकेत जाण्याचा अधिकार ज्याचं खातं असेल त्याला आहे, ज्याचं ठेव असेल त्याला आहे, ज्याचं खातं नाही त्याला पण आहे, ज्याची ठेव नसेल त्याला पण आहे. बँकेत जाण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. सगळ्या बँकेत जातील, पंख्याच्या हवेखाली बसतील. बँकेने जे पेपर लावलं असेल सकाळ दुपार संध्याकाळ, लोकमत, पुण्यतिथी, पुण्यनगरी हो असतील नसतील ते पेपर वाचतील आणि पेपर वाचून झाल्यावर माठातलं गार पाणी पितील आणि घरचा रस्ता धरतील. परंतु स्लीप भरून पैसे काढण्याचा अधिकार कोणाला? ज्याचे ठेव असेल त्याला. आता उत्तर बरोबर आहे. बँकेत सर्वजण जातील परंतु पेपर वाचून घरी जातील, परंतु स्लीप भरून पैसे काढण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्याची ठेव असेल त्याला. तसं देवाकडे तोच मागू शकतो ज्याच्या जीवनामध्ये सेवा असेल तो, अन्यथा देवाकडे मागण्याचा अधिकार नाही. दुसरं उदाहरण सांगतो महाराज. आता महिला वर्ग जास्त म्हणून महिला वर्गांचं उदाहरण देतो, कारण पुरुष वर्ग कमी बोलतात, कारण इथल्या लोकांना बोलता येतं परंतु ते म्हणतात महाराज त्यांची संख्या जास्त आहे, मी त्यांच्याकडे लावून दिलेले म्हणतात. हो, मला पहिलेच आबांनी सूचित करून दिलं, आम्ही कमी बोलतो म्हणले. हो, तर आता महिलांसाठी प्रश्न. आपण भाकरी करतो, भाकरी बरोबर. मग भाकरी जरी आपल्याला करायची आहे, मग भाकरी करण्यासाठी तवा गरम पाहिजे का तापलेला? गरम बी पाहिजे, तापलेलाही पाहिजे. बरोबर आहे. मी पहिल्यांदा 3दा विचारलं होतं, आता देखील 3दा विचारतो. आपल्याला भाकरी जर करायची असतील मग तवा गरम पाहिजे का तापलेला? गरम पाहिजे, तापलेला पाहिजे. 2दा विचारलं, उत्तर तेच आलं. 3ऱ्यांदा विचारतो, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही वारंवार तेच विचारतात, म्हणजे तुम्ही शुद्धीवर येत ना? हो, मी शुद्धीवरच आहे, गैरसमज करू नका. हो, तर 3ऱ्यांदा विचारतो, आपल्याला भाकरी करायची आहे मग तवा गरम पाहिजे का तापलेला? तापलेला. गरम बी पाहिजे, तापलेला. आता सांगतो तुम्हाला, भाकरी नेमकं तुम्हीच करत असता ना? हा, मग म्हणजे कसं उत्तर मला असं फिक्स येत नाही ना, म्हणून म्हणतो मी. तर अगदी बरोबर आहे, गरम पाहिजे, तापलेला पाहिजे. आता सांगतो, भाकर होण्यासाठी जरी गरम आणि तापलेला दोघे एका अर्थी शब्द जर असला, समान अर्थी शब्द आहे, दोघांचा अर्थ जरी एक असला, परंतु अर्थामध्ये फरक आहे. तापलेला शब्द काहीतरी वेगळं दाखवतो आणि गरम हा शब्द वेगळा. तापलेला त्यालाच म्हणतात जो लालबुंद झालेला असतो, तो तापलेला असतो. आणि तो गरम हा दिसत नाही परंतु तो अंगाने काय असतो? गरम असतो. कल्पना करा, आता उन्हाळ्याचे दिवस, मे महिन्याचा दिवस आहे असं समजा. मे महिना चालू आहे, मे महिन्याचा दिवस आहे आणि सकाळचा बरोबर 1 वाजलेला आहे, दुपारचा 1 वाजलेला आहे. घरामध्ये 5 वर्षाचा बाळ आहे, ओट्यावर तवा पडलेला आहे आणि तुम्ही त्या बाळाला सांगा, बाळू जा तो तवा घेऊन ये. बाळू तुरु 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 धावतो, तवा उचलतो आणि लगेच हातातून सोडतो, कारण तवा कसा आहे? गरम. टाका भाकर त्याच्यावर, होईल? अजिबात नाही.
मग महिला मंडळ पहिले काय करतं, चूल पेटवते. चूल पेटवते किंवा गॅस असेल तर गॅस ऑन करते किंवा शेगडी असेल तर बटन दाबते, ज्याच्या घरात जे असेल ते घ्या. तर चूल पेटवते. चुलीवर काय ठेवते, तवा ठेवते. चुलीत सरपण घालते. तोपर्यंत पेठाचा डबा घेते, परात घेते, तांब्या भरून पाण्याचा घेते, गोळा तयार करते, भाकर थापते. आणि भाकर थापून झाल्यावर तवा तपला का नाही तपला म्हणून हात फिरून पाहते. पाणी पाणी तर त्या तांब्यामध्ये हात घालते आणि पाण्याची शिंतळे उडवते. आणि मला सांगा, त्या पाण्याचा जर चर्दिशी आवाज झाला नाही, तुम्ही भाकर टाकता का? नाही. मग गरम नसतो का तो? गरम असतो, पण तो भाकर शिजण्याचा लायकीचा झालेला नसतो. मग महिला मंडळ काय करते, 2 काळ्या सरपंच अजून घालते किंवा शेगडी असेल तर वाट पाहते तपण्याची किंवा गॅस असेल तर गॅस मोठा करते. आणि थोडा वेळ झाला की पुनश्च पाण्यामध्ये हात घालते आणि फवारे उडवते. फवारे उडवल्यावर चर्दिशी आवाज झाला म्हणजे महिला भाकर टाकते. मग भाकर होण्यासाठी जसं तवा हा तापलेलाच पाहिजे, तसं देवाकडे जर मागायचं असेल तर जीवनात सेवा ही झालीच पाहिजे. त्याच्याशिवाय भगवंत आपल्याला कधीच देत नाही. मग तुकोबाराच्या जीवनामध्ये सेवा होते का? नामस्मरणाचं तसं ऋण होतं का? तर तुकोबाराच्या जीवनामध्ये विश्वंभर बाबापासून चालत आलेली परंपरा, विश्वंभर बाबा मूळ पुरुष आणि तुकोबाराय हे 8वे वंशज या पिढीतले. आणि या पिढीतले महाराज एकाही भक्ताने देवाकडे काही मागितलं नाही. तुकोबाराचा भगवंताच्या दर्शनाला जात असताना डायरेक्ट भगवंताची मान खाली व्हायची महाराज. ऋण जर असेल किंवा कल्पना करा, एखाद्या माणसाकडनं जर आपण 10-20 हजार जर घेतलेले असेल, 1 महिन्याच्या बोलीवर वापस देतो असं जर सांगितलं असेल आणि आपल्याकडनं जर ते पैसे दिले गेले नाहीत आणि जास्त दिवस जर झाले असते 4-5 महिने, तो मनुष्य जर तिकडून येताना दिसला आणि आपण जर इकडून जातोय, हा दुसरा मार्ग नाही बदल करायला, मग शेवटी मनुष्य खाली मान घालतो आणि निघून जातो. त्या समोरच्या माणसाला वाटतं नाही नाही याची खरंच परिस्थिती नाही, याच्याकडे अजून पैसे आले नाहीत. परंतु काही काही निर्लज्जम सदस्युकी ज्याने पैसे घेतलेले असतात तेच अजून ताट चालतात, ज्याने दिलेले असतात ते खाली मान घालतात. अलीकडे वृत्ती बदल आहे. परंतु तुकोबाराच्या जीवनात मात्र सेवा नामधरकीची असं एकच नाही महाराज. तुकोबारा ते म्हणतात, याच्या पुढे जाऊन सांगतात, जो हात पसरवतो त्याच्या अखिल कोट ब्रह्मांड चालक तो विश्वाचा पालनहार आहे. आणि या ठिकाणी तुकोबाराय महाराज ज्यांच्या अभंगवाणीला आपण पंचवेद म्हणतोय ते तुकोबाराय आहेत. मग हा मागण्याचा तुकोबाराय म्हणतात, बाबा आम्ही तर देवाकडे काही मागतच नाही, आमच्या घरांची परंपरा आहे काही Bye.
विश्वंभर बापूपासून चालत आलेली परंपरा आहे. आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलंय की कोणापुढे मागायचं नाही. हो, असं असताना देखील मग या ठिकाणी तुकोबराय मागताना का दिसताय? याला कारण तुकोबराय म्हणायला लागले, बाबा एकदा असा प्रसंग घडला. आता आम्ही तर वैष्णव आहोत. हो, आणि एकदा आम्ही आमची अशीच भक्ती चालू असताना काशीला जाणारे काही महाराज लोक आम्हाला भेटले आणि त्यांनी जेहरी घातली. काशीला दिंडी चाललेली होती आणि त्यांनी जेहरी घातला आणि सांगितलं, महाराज म्हणजे चला आमच्या बरोबर. म्हणजे कुठं? म्हणजे आम्ही काशीला चाललो. मग असं करा. तुकोबरायांना वाटलं आपण जर यांना आता नाही सांगितलं तर हे सरळ म्हणतील की तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहे, तुम्ही महादेवाकडे कसं येणार? तर बाबा, अरे खरंच तुमच्याकडे आलोच तो, परंतु आता मला शक्य नाही. परंतु एक करा. 3 पत्र तुकोबरायांनी त्या ठिकाणी पाठवले. 3 पत्र कोणाकोणाला? पहिलं पत्र पाठवलं काशी विश्वेश्वराला, एक पत्र. दुसरं पत्र पाठवलं गयाला आणि तिसरं पत्र पाठवलं ते म्हणजे भगीरथी गंगेला. आणि गंगे मातेला उद्देशून म्हटलं, हे माते, खरंच माझं कुठंतरी पुण्य अपूर्ण पडतं, परंतु मी तुमच्याकडे आलो असतो कारण तेथे शुचित्वे शुच गंगा होय आणि पाप ताप ही जाय परितेत आहे बुडणे एक. काशीला जर मरण आलं तर तात्काळ मुक्ती मिळते महाराज, मोक्ष प्राप्त होत असतो, असं काशीला वरदान आहे. म्हणून त्या ठिकाणी काही काही मरण्यासाठी जातात, परंतु पुण्य अपूर्ण पडतं आणि मुलाच्या लग्नाला किंवा नातवाच्या लग्नाला इकडे येतात आणि इकडे मरून जातात महाराज. कारण परिवेचे लागी शरीर तिये गावी, त्या ठिकाणी मरण यायला पाहिजे. म्हणून मोठमोठ्या घराण्यातले माणसं निव्वळ मरण्यासाठी काशीला जात असतात, परंतु मने नाही भाव आणि देव आशाने काही पावणार नाही. हो, अरे नुसतं मरण्यासाठी जाऊन मुक्ती मिळत नाही महाराज. त्या ठिकाणी तशी भक्ती आपली असायला पाहिजे. हो, तसं आपलं योगदान असायला पाहिजे, तसं नामचिंतन आपलं असायला पाहिजे. अरे एवढंच नाही, लहान मुलाला जर दूध प्यायचं असेल ना महाराज, तरी आई त्याला डायरेक्टली दूध पाजत नाही. पहिले त्याला काय करावं लागतं? रडावं लागतं. जर मुलगा रडला नाही तोपर्यंत आई सर्व घरातले काम आवरण्याचा प्रयत्न करते. मुलगा खेळतोय ना, त्याला भूक लागली, त्याला रडावं लागेल तर आई 1000 काम बाजूला सोडते आणि मग पहिले त्याला घेते. तसं जीवनामध्ये त्या ठिकाणी आपलं काहीतरी योगदान असायला पाहिजे. मग कुठं आपलं शरीर त्या ठिकाणी खर्च पडत असतं महाराज. पूर्वजन्माच्या संचिताशिवाय काशीला मरण येणार तशी कठीण आहे. म्हणून त्या मातेला सांगितलं की माते, इथूनच माझा तुला नमस्कार असो. गयाला सांगितलं की माझे झाले गयावर्जन आणि फिटले पितरांचे ऋण. त्या ठिकाणी सांगितलं की माझं गया श्राद्ध आहे. गयेमध्ये जर आपलं श्राद्ध जर केलं ना महाराज, कुठल्याही योनीत असो मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. परंतु धुंदुकारीच्या कथेमध्ये असं आलेलं आहे, जर पापी दुराचारी ज्याने भगवंताचं नामच कधी काही घेतलेलं नाही आणि दुराचारी जर असेल तर त्याचं किती वेळा जर श्राद्ध झालं तरी त्याला मुक्ती मिळत नाही. परंतु नामधारक असेल, भगवंताच्या जर नामाची सेवा जर तेवढी जीवनात असेल तर तात्काळ त्याला मुक्ती मिळत असेल. आणि तिसरं वचन सांगितलं, हे बाबा भोलेनाथाला माझा वंदन सांगा, नमस्कार सांगा आणि त्याला सांगा, हे देवा तुम्ही सर्व जगाचे काय आहात? प्रथम तुम्ही
विश्वनाथ, या जगाचे तुम्ही नाथ आहात आणि तुमच्या पुढे मी कसा आहे मात्र दीन रंक मी अनाथ. मी कसं आहे, मी अतिशय गरीब आहे, दीन आहे आणि मी अनाथ आहे. जसं अनाथला जर सहारा नसला म्हणजेच तो कसा असतो, दीन असतो व त्याच्याकडे काही नसतं, कुठलीही बाजू त्याची सक्षम नसते. तसं तुकोबाई स्वतःला मात्र कमी लेखतात की हे प्रभू, मी तुमच्या पुढे मी कसा आहे, हो देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे. हो, जसं पाला पाचोळा असतो, वारा त्याला पाहून कुठेही घेऊन जात असतो, तसा मी आहे देवा, परंतु तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मग या ठिकाणी जरी तुकोबाईने जर पत्र पाठवलं असतं म्हणजे त्या लोकांनी भेद धरला असता, मग या ठिकाणी जर तुकोबाईने धडधडीत जर नकार दिला असता की बाबा मी येऊ शकत नाही किंवा हे पत्र माझे घेऊन जा, म्हणजे तुम्हीच भोलेनाथ आणि वैष्णवांमध्ये तुम्ही भेद करताय. भेद महाराज संतांमध्ये देखील एका संताने केलेला होता, ते म्हणजे नरहरी सोनार. कसं सांगतो थोडक्यात, भजन करा विठाल. नरहरी सोनार महाराज पांडुरंग परमात्म्याला मानत नव्हते. ते कोणाचे भक्त होते? शैव होते, शैव. भोलेनाथ